वाळूची टीप पोलिसांना देतो या संशयावरून दलित तरुणावर जीवघेणा हल्ला. लोखंडी रॉडने मारहाण, 6 जणांविरुद्ध BNS व अजाअज कायद्यान्वये गुन्हा. टेंभुर्णी कंदर रोडवरील टोल नाक्याजवळ दलित तरुणावर 6 जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. वाळूची माहिती पोलिसांना देत असल्याचा संशय काढत आरोपींनी फिर्यादीला थांबवून जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी रॉडने डोक्यात वार केले. लाथाबुक्याने बेदम मारहाण करण्यात आली. फिर्यादी राहुल विलास चव्हाण वय 31 राहणार कंदर यांना डोक्यात खोल जखम व हाताचे फ्रॅक्चर झाले असून ते सध्या अकलूज येथील रुग्णालयात उपचाराधीन आहेत. तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे जबाबात नमूद आहे. हल्ल्यात सहभागी आरोपी सोमेश्वर तोडकर, पांडुरंग तोडकर, गणेश तोडकर, अकोले खुर्द, औदुंबर कुटे, लक्ष्मण कुटे, नागेश लोंढे, टेंभुर्णी. घटना 4 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता बलेनो कारमधून आलेल्या या 6 जणांनी संगनमत करून घडवली असल्याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर. वरील फिर्यादीप्रमाणे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात भादवी कलम 109, 118, 2, 351, 3, 115, 1, 189, 4, 191, 3, 190, 352 अजाअज अत्याचार कायदा 31R, 31S, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती आमच्या प्रतिनिधींनी राहुल चव्हाण व अमर पराडे यांना माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की तोडकर वकील यांच्या शेतामध्ये बॅकवॉटर उजनी जलाशयातून वाळूकडून पैसे घेत होते, परंतु हे बेकायदेशीर वाळू वकील साहेब काढत असल्यास आमच्या लक्षात आल्याने त्यांच्याकडे वाळू घ्यायचे बंद केले असल्याने व त्यांना आम्ही वाळू घेतलेलेच पैसे देतही होतो. वाळू बंद करून आम्ही त्यांच्याकडे काही येणे बाकी राहत असल्याने व त्यांनी आम्हाला पैसे द्यायचे नाकारले, तरी पण आम्ही सायले की आमच्यापाशी तुमच्या अकाउंटला पैसे पाठवल्याचे काही पुरावे आहेत. आम्ही पैसे द्या त्याचा राग मनात धरून आमच्यावरती त्यांनी पैसे मागतात म्हणून हा खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे जखमी व परडे यांनी बोलताना सांगितले. मात्र याबाबत टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार काय तपास करणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या मार्गावर टीप देणाऱ्यांवर हल्ले वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तपासाची धुरा पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांच्याकडे सोपवण्यात आली असून CCTV, वाहन तपासणी, घटनास्थळाचा पंचनामा यावर तपास सुरू आहे. दलित समाजातून तसेच स्थानिक पातळीवर या प्रकारचा तीव्र निषेध होत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. आज टेंभुर्णी पोलीस स्टेशन या ठिकाणी क्रांतिकारी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने कंदर येथील राहुल चव्हाण एका दलित व्यक्तीवरती प्राणघातक हल्ला त्या ठिकाणच्या तोडकर म्हणून जी कुटुंब आहे यांनी त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे. यामध्ये हा जो राहुल चव्हाण आहे याने वाळूच्या टिपा देतो म्हणून याला बेदम मारहाण करण्यात आलेले आहे. सदर जे आरोपी आहेत दनदांडगे आहेत, राजकीय आहेत, वशिलेबाजवाले आहेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रावर दलितावर जे अन्याय होतात, आज घटना 4 तारखेला घडलेली आहे आणि आज 10 दिवस झालं. 6 दिवसापासून आरोपी एकही अटक नाही. त्यामध्ये वाळूवाले आहेत, त्यामध्ये बरेच दणदांडगे राजकीय लोक आहेत, परंतु या दलिताला मारण्याचा नेमका उद्देश काय होता तर त्यामागचं कारण असं होतं की आमच्या वाळूच्या टिपरच्या गाड्याची तू टिपा देतोय म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आलं. या ठिकाणी बराच संघर्ष करून त्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि या विषयाला आता अलीकडे ती राजकीय वळण दिलं जात आहे. परंतु यांच्या राजकीय याला कोणताही बळी न पडता परंतु एका दलितावर अन्याय झालेला आहे. हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. या संदर्भात टेंभुर्णी पोलीस स्टेशन सदर DYSP मॅडम यांनी याच्यावर तर अटकेची कारवाई नाही केली, वाळूच्या गाड्या इथं आणून नाही लावल्या, तर आम्ही 12 तारखेला 11 वाजता भव्य असा शेकडो कार्यकर्ते घेऊन अर्धनग्न आंदोलन या ठिकाणी करू. ही या ठिकाणचा इशारा संबंधित प्रशासन आणि टेंभुर्णी पोलीस स्टेशनला मी देतोय. एवढंच या ठिकाणी बोलतो. जय भीम, जय लहूजी. राहुल, काय प्रकार झालाय, कशा काय विषय, काय अपेक्षा आहे तुम्हाला समाजाकडून आपल्यासाठी? अतिशय मला न्याय द्या, माझ्या जीवाला धोका आहे. या ठिकाणी पोलीस बांधव वगैरे कोण नाहीत का तुम्हाला संरक्षणाला वगैरे? कोण नाही. बरं, ठीक आहे. आपण संबंधित संविधानिक मार्गाने आपण न्याय मागूया
आणि न्याय नाही मिळाला तर संविधानिक मार्गाने आपण टेंभुर्णी पोलीस स्टेशनवर आंदोलन करूया. जय भीम, जय लवजी. राहुल विलास चव्हाण हा नवबौद्ध तथा महार समाजाचा एक व्यक्ती तरुण आहे. याला मोजे कंदर तालुका करमाळा या ठिकाणी त्या ठिकाणच्या लगतच्या गावचे अकोल्याचे काही सराईत वाळू उद्योगदार आहेत, 2 नंबरवाले यांची टिपा देतात म्हणून यांना बेदम मारहाण करण्यात आलेले आहे. परंतु त्या वाळू बहादरांना सांगतोय, या दलितांना जो आपण प्राणघातक हल्ला केलाय, राहुल हा एकला नाही. बहादराव ध्यानात ठेवा, तुमच्यावरती कायद्यान्वये अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. त्यावेळेस ज्या ठिकाणी ज्या काही गाड्या होत्या, त्या ठिकाणी जी कोण मारणारी लोक होती, त्या ठिकाणी आमच्या राहुलचा जीव जाणार होता. याला जे कोण जबाबदार आहे, त्यात मध्ये कोणतरी वकील आहे, बऱ्याच त्याचे काही 2 नंबर धंदे वगैरे आहेत, वाळू वगैरे आहे, असं राहुलने आम्हाला सांगितलं. राहुल फार भयभीत झालेला आहे आणि त्या सर्वांवरती अटकेची कारवाई केली पाहिजे आणि त्यामध्ये जे काही साहित्य वापरण्यात आले, वाळूच्या गाड्या आहेत वगैरे, ह्या जप्त केल्या पाहिजेत. जर पोलीस बांधवांनी, पोलीस प्रशासनाने टेंभुर्णीच्या यामध्ये जर योग्य ती दखल नाही घेतली तर सकल दलित समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी भव्य असा मोर्चा टेंभुर्णी पोलीस स्टेशनवर आणण्यात येईल. याची पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी, एवढंच या ठिकाणी बोलतो. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.